हॅलो, वेलकम स्टुडंट. विद्यार्थ्यांनो, जोपर्यंत आपली रोगप्रतिकार शक्ती ही जास्त असेल तोपर्यंत आपल्याला कधीही आजार होणार नाही. तर मग रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवायची, चला तर मग बघूया. हाऊ विल यू बूस्ट युअर इम्युनिटी बाय फॉलोइंग सम मेथड्स. 6 गोष्टी फॉलो जर केल्या तर आपली इम्युनिटी नक्कीच वाढेल. पहिली म्हणजे गुड ईटिंग, न्यूट्रिशियस ईटिंग. सेकंड वन इज टू गुड एक्सरसाइज, टू फॉलो गुड एक्सरसाइज. नंबर 1 गुड ईटिंग, नंबर 2 गुड एक्सरसाइज, and number 3 well sleep. Next one is good hygienic habit, and then vaccination is very good method, and lastly avoid smoking, tobacco chewing and alcohol. सर्वप्रथम जेव्हा आपल्याला आपली इम्युनिटी जर वाढवायची असेल तर आपल्याला न्यूट्रिशियस ईटिंग सर्वात महत्त्वाचं ठरणार. व्हिटॅमिन B12 रिच मटेरियल आपल्याला घ्यावं लागणार. त्यानंतर प्रोटीनेसियस मटेरियल, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स. आपल्या सेवनामध्ये आपण टर्मरिकचा जास्त वापर करायला हवा. त्यानंतर जिंजर, मिंट, ब्रोकोली, एग्ज, गार्लिक, सनफ्लावर, spinach is most important, citrus fruit, almonds, kiwi, papaya, blueberry, kefir, milk, and of course water. आपला जो फोकस आहे हा बॅलन्स डाएटवर असला पाहिजे. प्रोटीन घेत असू तर आपल्याला एग्ज, फिश, लेंटिल, बीन्स, योगर्ट, केफीर, होल ग्रेन अँड नट्स, सीड्स हे महत्त्वाचं आहे, ज्यामधून आपल्याला भरपूर प्रोटीन मिळतं. आपलं न्यूट्रिशन हे चांगलं असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी आणि हे व्हिटॅमिन्स घेणं आवश्यक आहे. आयर्न आणि झिंक हे मिनरल्स आवश्यक आहे. तर व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर गुड इम्युनिटी. स्टे हायड्रेटेड, ड्रिंक मोर अँड मोर वॉटर बिकॉज वॉटर इम्प्रूव्ह आवर सर्क्युलेशन अँड इम्युन सिस्टीम. आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी दुसरी महत्त्वाची प्रोसेस म्हणजे गुड एक्सरसाइज अँड रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी इज बूस्ट अवर इम्युनिटी. डेली वॉकिंग केल्यानंतर आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी आपली इम्युनिटी वाढू शकतो. त्यानंतर एव्हरीडे डेली मॉडरेट एक्सरसाइज केल्याने सुद्धा आपली इम्युनिटी वाढू शकते. पण नेहमी फिजिकल ॲक्टिव्ह असणं महत्त्वाचं आहे आणि आपण आपली सिंपल काही डेली गुड हॅबिट्सनेच आपण आपली इम्युनिटी चांगल्या रीतीने बनवू शकतो, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही. 30 मिनिट आपण चाललो, वॉकिंग केलं, रनिंग केलं किंवा फिजिकल ॲक्टिव्ह राहिलं, एक्सरसाइज, योगा, डीप ब्रीदिंग, मेडिटेशन अँड प्रेयर्स. ऑलवेज प्ले आउटडोर गेम्स अँड स्टे हायड्रेटेड. भरपूर पाणी प्यायचं अँड वी हॅव व्हेरी गुड सोशल कनेक्शन. तिसरी महत्त्वाची मेथड आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी, ती म्हणजे वेल स्लीप. आपण जर चांगल्या रीतीनं झोप घेतली तर मग आपल्या बॉडीमध्ये सायटोकायनिन वाढतो आणि सायटोकायनिन वाढल्यानंतर आपली इम्युनिटी बिल्ड होते. म्हणूनच 7 to 9 hours वी हॅव टू स्लीप. आपल्याला झोप घेणं आवश्यक आहे. जर आपल्याला पुअर झोप असेल
तर मग आपली इम्युनिटी कमी होण्याचे चान्सेस असतात. स्टे अवे फ्रॉम अल्कोहोल, टबॅको अँड स्मोकिंग because these carcinogenic material is decreases our immunity. कार्सिनोजेनिक मटेरियल जसे अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको चिविंग या सर्व वाईट पदार्थाच्या सेवनाने आपली इम्युनिटी कमी होत असते आणि म्हणून अशा व्यक्तींना नेहमी खोकला, कफ राहतो. Stay away from this carcinogenic material. Vaccination is very good method. Vaccination हा सर्वोत्तम पर्याय आहे कारण त्याचा एक प्रोग्राम असतो वॅक्सिनेशनचा आणि तो आपल्या जन्मापासून फॉलो केला जातो आणि या वॅक्सिनेशनद्वारे आपली बॉडी डिसीजच्या अगेन्स्ट नेहमी रिस्पॉन्स देत असतो, फाईट करत असतो आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ देत नाही. तर ते परमनंट सैनिक आपल्या ब्लडमध्ये राहतं आणि वॅक्सिनेशन इज व्हेरी गुड मेथड अँड दॅट मस्ट फॉलो बाय अस. सो स्टुडंट, आपली जी इम्युनिटी आहे ती आपल्या काही गुड हॅबिट्सवर डिपेंड असते, जसे की वॉश युअर हँड, ब्रश युअर टीथ, ड्रिंक वॉटर, exercise, brush your hair and trim your nails. A good immunity system is a combination of daily habits rather than immunity booster. So, thank you very much. Bye bye.